वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात महाराष्ट्राच्या अनेक लोककला आणि लोकपरंपरा लोप पावत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मर्याईच्या भक्तीशी जोडलेली शतकानुशतके चालत आलेली पोतराज परंपरा. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एक कुटुंब आजही ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. रंगीबेरंगी पोशाख, कमरेला घुंगरू, हातात आसूड आणि ढोलकीच्या तालावर देवीचा जागर, ही आहे महाराष्ट्राची प्राचीन लोकपरंपरा पोतराज. पोतराज हे मर्याई अर्थात लक्ष्मी आईचे उपासक मानले जातात. गावोगावी फिरत देवीची महती सांगणे, लोकांना श्रद्धा आणि सामाजिक संदेश देणे, ही त्यांची अनेक पिढ्यांपासूनची परंपरा आहे. मात्र बदलती जीवनशैली, आधुनिक मनोरंजनाची साधने आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे ही लोककला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अनेक पोतराज कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय स्वीकारले असून ही परंपरा जपणारे हात दिवसेंदिवस कमी होत आहेत. अशा परिस्थितीत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील नवनाथ गायकवाड आपल्या पत्नी आणि अवघ्या 2 ते 3 वर्षांच्या मुलासह ही लोकपरंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलालाही या कलेचे संस्कार देत त्यांनी लोककलेचे संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे. लोककला ही केवळ मनोरंजन नसून समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे शासन, सांस्कृतिक संस्था आणि समाजाने अशा लोककलावंतांना प्रोत्साहन, आर्थिक मदत आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे. पोतराज ही केवळ लोककला नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा जिवंत इतिहास आहे. ही परंपरा जपली तरच पुढील पिढीला आपल्या संस्कृतीचा खरा वारसा अनुभवता येईल. रफिक शेख व राजेंद्र उंडे, वेद बातमीचासाठी देवळाली प्रवरा.